बातमीपत्राच्या पहिल्या भागामध्ये आपलं स्वागत। आता बातम्या विस्तारानं। पाणीपट्टी दरवाढ करावी या प्रशासनाच्या प्रस्तावावर आज कोल्हापूर महापालिकेच्या स्थायी सभेमध्ये जोरदार चर्चा झाली। नागरिकांना मुबलक पाणी मिळत नाही, अशुद्ध पाणी पुरवठा होतोय, तरीही पाणी दरवाढ करायला नगरसेवकांनी तीव्र विरोध केला। अखेर दरवाढीचा प्रस्ताव महासभेकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। दुसरीकडे नाले सफाई, घरफाळा बिलातील चुका अशा विषयांवर स्थायी सभेमध्ये प्रशासनावर ताशेरे ओढण्यात आले। तसंच प्रत्येक स्थायी सभेपूर्वी सर्व अधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावं, अन्यथा सभागृहाचे दरवाजे बंद केले जातील अशा शब्दात अधिकाऱ्यांना झापण्यात आलं। कोल्हापूर महानगरपालिकेच्या नव्या स्थायी समितीची पहिली सभा आज सभापती विशाल शिराळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। घनकचरा शुल्कातील वाढ, घरफाळ्याच्या बिलात समाविष्ट करण्याबाबत चर्चा झाली। त्यातून घरगुती वगळून औद्योगिक आणि व्यावसायिक कर वाढीला मान्यता देण्यात आली। तर महापालिका क्षेत्रातील गुंठेवारी नियमितीकरणासाठी 6 महिन्यांची मुदतवाढ देण्याचा प्रस्ताव महासभेकडे पाठवण्यात आला। पाणीपट्टी वाढवण्याच्या ऑफिस प्रस्तावावर आजच्या स्थायी समिती बैठकीत जोरदार चर्चा झाली। अनेक सदस्य या विषयावर आक्रमक झाले। नागरिकांना पुरेसं पाणी मिळत नाही, अनेक ठिकाणी अशुद्ध पाणी येतं, पाण्याची उचल आणि बिलिंग यामध्ये प्रचंड तफावत आहे, असं सभापती विशाल शिराळे यांनी सांगितलं। पाणी पुरवठ्यात सुधारणा होत नसेल तर दरवाढ का मागता, अशी विचारणा आदिल फरास यांनी केली। गळतीचं प्रमाण वाढत असून कदमवाडी, भोसलेवाडी परिसरातील गळती काढलेली नाही, अशी तक्रार अर्चना पागर यांनी केली। अखेर घरगुती ग्राहकांना वगळून पाणी दरवाढ करावी असंही सुचवण्यात आलं। मात्र हा प्रस्ताव मंजुरीसाठी महासभेकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला। दुसरीकडे अनेक ठिकाणी गटारी तुंबून प्रचंड दुर्गंधी सुटते। गटारातील कचरा उठावासाठी ट्रॅक्टरची संख्या वाढवावी अशी मागणी पागर यांनी केली। खर माती उचलण्यासाठी छोट्या गाड्या घ्याव्यात, शहराच्या हद्दीत कचरा टाकणाऱ्या ग्रामपंचायतींवर कारवाई करावी असं फरास यांनी सुचवलं। अमृत योजनेचं किती टक्के काम झाले अशी विचारणा अर्चना पागर यांनी केली। 355 किलोमीटरपैकी 322 किलोमीटर पाईपलाईनचं काम झालंय। 12 टाक्यांपैकी 8 टाक्या पूर्ण झाल्या आहेत असं प्रशासनानं सांगितलं। दरम्यान महापालिकेच्या जेसीबी दुरुस्तीबाबतही सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरलं। मान्सूनपूर्व नालेसफाईसाठी पोकलॅन आणि ट्रॅक्टर भाड्यानं घेण्यास मंजुरी देण्यात आली।